हा निर्णयाची सुरुवातच मी जेव्हा ईडीमध्ये होतो, विचार पहिल्यांदा माझ्या मनात आला होता की आपण सर्व्हिस सोडूया. 17 ते 22 म्हणजे अत्यंत वादळी काळात तुम्ही ईडीमध्ये होतात असं म्हणायला हरकत नाहीये. कुछ ऐसे भी मंजर देखे है तारीख की नजरों ने, लम्हों ने खता की थी, सदियों सदियों ने पाहिली. क्या बात है. त्याला पैसा याच्यावर मनी लॉन्ड्रिंग किंवा पीएमएलए लागू होत नव्हतं. इन्कम टॅक्स व्हायोलेशन इज नॉट द प्रेडिकेट ऑफेन्स. त्यामुळे सीबीआयचा वापर करून जर कोणाला आत टाकला असेल तर जास्तीत जास्त पटकन 60 येऊ दिवस शकतो तो 90 बाहेर. दिवसाच्या बाहेर येऊ शकतो. पण ईडी पीएमएलए लागला 2, 2.5, 3, 3.5 वर्ष तो गेला. आज मी तुमच्या समोर आणि ऑन कॅमेरा येतोय, हे तसं धाडसाची गोष्ट आहे. अगदी. काही विरोधी पक्षनेत्यांचं असंही म्हणणं आलं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर आम्ही हा कायदाच रद्द करून टाकणार. आणि ज्यावेळेस ईडीची एंट्री होते त्या जहाज पूर्ण डुबायला सुरुवात होते. ही अंधश्रद्धा आहे की आपण पक्ष प्रवेश केला तर ईडी सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. आणि ईडी अर्थात एन्फोर्समेंट डिरेक्टरेट हा शब्द सध्या देशाच्या राजकारणामध्ये परवलीचा शब्द बनलेला आहे. काही वर्षांपूर्वी ईडी हे नाव पण खरं तर कोणाला फारसं माहिती नसेल, पण सध्या या ईडीचं नाव काढलं की राजकारण्यांना धडकी भरते, माध्यमांच्या मध्ये जोरदार चर्चा सुरू होतात आणि सामान्य लोकसुद्धा अगदी खमंगपणे चर्चा करायला लागतात. पण 2014 नंतर खरोखर या ईडीच्या कामकाजामध्ये नेमका कसा बदल झालेला आहे, काय नेमकं या ईडीच्या माध्यमातून कशा पद्धतीचे राजकीय हेतू साध्य केले जात आहेत, याबद्दल एक अतिशय इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू आज आपण करणार आहोत. आणि विषय थोडासा कायदेशीर असला, थोडासा तुम्हाला ईडी म्हटल्यानंतर किचकट वाटत असला तरी तो नीट समजून घ्या, कारण बऱ्याच लोकांना याच्याबद्दलच्या काही बेसिक गोष्टी सुद्धा माहिती नसतात. म्हणजे ज्या लोकांना नोटिसा येतात ते सुद्धा अगदी या सगळ्या बेसिक प्रश्नांशी झगडत असतात. तुम्हाला पण ज्या काही गोष्टी कळतात त्या खूप अनेकदा वरवरच्या असतात. त्यामुळं आज आपण त्याच्याबद्दल नीट बोलणार आहोत. आणि दुसरं कारण हे पण आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागला विधानसभेचा, एक महाप्रचंड विजय मिळाला, त्याच्यानंतर असं वाटलं होतं की बहुधा आता ईडीचं काम संपलेलं आहे, पण ते संपलेलं दिसत नाहीये. म्हणजे आत्ता ज्या क्षणाला आम्ही हा व्हिडिओ करतोय त्यावेळी फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर रामराजे निंबाळकरांचे बंधू आहेत, त्यांच्या घरी इन्कम टॅक्सची चौकशी चालू आहे, इतर सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळं म्हणजे फलटणमधलं उदाहरण घेतलं तर संजीवराजेंनी म्हणजे अजून निवडणूक लढवलेली पण नाही आहे कुठली. तिथे भाजपचा आमदार निवडून पण आलेला आहे. प्रत्येक गोष्टीत अर्थात लगेच काही राजकीय कारणं असतीलच असं नाही, पण अनेकदा त्याचं टायमिंग जे आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ईडीचा सगळा जो विषय आहे तो महाराष्ट्रामध्ये अजूनही शांत झालेला नाही आहे. तो अनेक ठिकाणी आपल्याला दिसतोय, तो पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. आणि म्हणूनच आपण एका खास व्यक्तीबद्दल चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीनं सिस्टम दोन्ही बाजूंनी पाहिलेली आहे. म्हणजे ते व्यवस्थेमध्ये होते, आधी IRS अधिकारी म्हणून होते आणि नंतर आता ते एक प्रोफेशनल लॉयर म्हणून या सगळ्या संदर्भात कायदेशीर सल्ला देण्याचं काम करत असतात. त्यांनी हा निर्णय का घेतला, त्यांना व्यवस्थेतून काय काय दिसलं, हे सगळं आपण विचारणार आहोत. माझ्यासोबत आहेत उज्ज्वल कुमार चव्हाण, जे 2010च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत आणि त्यांनी 2024 पासून ही नोकरी सोडून कायदेशीरपणे म्हणजे कायद्याची पदवी त्यांनी घेतली आणि नंतर या सगळ्या क्षेत्रामध्ये कायदेशीर सल्ला देण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे. उज्ज्वलजी, आपली पहिली भेट दिल्लीत झाली होती ज्यावेळी तुम्ही पाण्याचं जे काम करत होतात सर्व्हिसमध्ये असताना, त्याच्याबद्दलचा एक पुरस्कार तुम्हाला मिळालेला होता. म्हणजे सर्व्हिसमध्ये असून सुद्धा ते कीर्तन पण करतात. आतापर्यंत किती कीर्तन झालेली आहे? बरीच झाली, म्हणजे साधारणतः 30-50 झाली असते. बघा, म्हणजे ते कीर्तन करतात, ते पाण्याबद्दलचं एक खूप मोठं काम सामाजिकदृष्ट्या करतात आणि आता ते ईडीच्या संदर्भात किंवा अशा सगळ्या केसेस ज्या आहेत, GST असतील, इन्कम टॅक्स रिलेटेड, त्याच्या संदर्भात कायदेशीर सल्ला देण्याचं काम करतात. मला पहिल्यांदा तर हे विचारायचं आहे की म्हणजे तुम्ही IRS मध्ये होतात, सरकारी नोकरी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की एकदा तिथं गेलं की एकदम असं व्यवस्थेमध्ये शिरायला कोणाला नाही आवडत, त्याचे फायदे घ्यायला. तुम्ही 2024 पर्यंत सर्व्हिसमध्ये होतात, 14 वर्ष. बरोबर. अचानक असं का वाटलं की आपण हे केलं पाहिजे? हा अचानक नव्हता निर्णय. हा निर्णयाची सुरुवातच मी जेव्हा ईडीमध्ये होतो, ईडी मुंबईमध्ये माझी जेव्हा पोस्टिंग होती त्यावेळेसच हा विचार पहिल्यांदा माझ्या मनात आला होता की आपण सर्व्हिस सोडूया. बरं. तर तुम्ही जसं म्हटलं तसं सरकारी यंत्रणेमध्ये सर्व्हिसमध्ये जाण्याचं एक स्वप्न असतं आणि माझं पण खूप
जवळचं मनाच्या जवळ बाळगलेलं स्वप्न होतं. मी MBBS आहे माझं बेसिक ग्रॅज्युएशन, आणि MBBS सारखा मेडिकल फील्ड जे आहे, वैद्यकीय क्षेत्र एक सुरक्षित मानलं जातं सुखी समाधानी आयुष्य जगण्याचं, आणि बऱ्यापैकी पैसा पण असतो, सन्मानाची जागा आहे. बरोबर. मग ते सोडून UPSC देणं, मग हे तेव्हाच हातचं सोडून पळताच्या पाठीमागे लागणं, पण ते एक स्वप्न होतं सर्व्हिसमध्ये असणं. आणि मग सर्व्हिसमध्ये मला IRS सर्व्हिस मिळाली, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस 2010 बॅच. आणि त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये मी नाशिकला काम केलं, पुण्याला काम केलं. पुण्यामधून मग माझी निवड ED-साठी झाली, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. किती वर्ष साधारण काम ईडीमध्ये? ED-मध्ये मी 5.5 वर्ष होतो. आणि मार्च 2017ला ED मुंबई जॉईन केलं, आणि 2022 जुलै ऑगस्टपर्यंत मी 17 ते 22 म्हणजे अत्यंत वादळी काळात तुम्ही ईडीमध्ये होतात असं म्हणायला हरकत नाहीये. सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगू शकणार नाहीत अर्थात सर्व्हिसमधल्या, पण बऱ्याचशा नक्कीच सांगतील ते. म्हणजे ज्या लोकांनी ऐकलेले आहेत किंवा टीव्हीवर बघितले आहेत त्या आम्ही अनुभवलेले आहेत असं आम्ही म्हणू शकतो. बरोबर. तुम्ही तुमच्या नजरेतून म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात तुमच्यापर्यंत आलेले असणार आहेत त्या सगळ्या. हां, म्हणजे त्या गोष्टी घडत असताना ED-मध्ये असण्याचा जो अनुभव मिळाला तो वेगळाच अनुभव गाठीशी आला. आणि तेही एक कारण आहे, कारण ED असं एक क्षेत्र आहे की त्यामध्ये आधीचे जे वकिली व्यवसाय करणारे स्थिर झालेले असे फारसे वकील नाहीत. एक क्षेत्रच मुळात नवीन आहे. त्यामुळे जे क्रिमिनल लॉयर्स आहेत तर त्यांना डेबिट, क्रेडिट, फायनान्स, मनी ॲस्पेक्ट हा तेवढा उमगत नाही. बॅलन्स शीट त्यांनी कधी बघितलं नसतं, आणि त्यामध्ये बुद्धीचा किंवा हुशारीचा विषय नाही, एक्सपोजर नाहीये. नाहीये. म्हणजे असा पूर्वानुभव नाहीये, अशा पद्धतीनं नवीन काही चॅलेंजेस नाहीयेत की किंवा त्यांनी ते कधी केलेलं नाहीये. म्हणजे लॉ डिग्री घेताना किंवा क्रिमिनल प्रॅक्टिस करताना कधी बॅलन्स शीट अभ्यास करण्याचा विषय येण्याचं कारण नाही. बरोबर. आणि जे टॅक्स लॉयर्स आहेत ज्यांनी कधी अनुभव नसतो. एक्झॅक्टली. आणि हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे, दोघांचं सिव्हिल प्लस क्रिमिनल असं मिळून हे क्षेत्र तयार होतं. आणि EDची जी प्रोसिजर आहे, जी प्रोसेस फॉलो केलेली असते, तर ती फारशा लोकांना माहितीच नाही बाहेरच्या. त्यामुळे ते अजून युनिक आणि निश एरिया म्हणू शकतो आपण त्याला. तर तशा पद्धतीचं होतं. आणि ज्या लोकांवर EDची कारवाई होते ते काही साधारण लोक नाहीत. ते हुज हू इन द सोसायटी म्हणतो आपण. बरोबर. बिझनेस किमान 100 कोटी पाहिजेत. म्हणजे बिझनेस, ब्युरोक्रेसी किंवा पॉलिटिक्स याच्यामधले टॉपचे जे लोक आहेत त्या त्या राज्यातले, त्या त्या शहरातले, तर त्यांच्यावर EDची कारवाई होते. त्याच्यामुळे त्यांनाही कायदेशीर काय सल्ला असावा त्यांना खरंच सल्ला मिळत नाही. आणि ही गोष्ट मी प्रकर्षाने अनुभवली EDमध्ये की मोठे मोठे लोक आणि त्यांना मूलभूत गोष्टी जे तुम्ही म्हटलं बेसिक्स तेही माहीत नाही. आणि मग कधी कधी की व्हायची की अरे, आणि त्या याच्याने खूप चुका पण व्हायच्या त्यांच्या पण बाजूने. आणि मग त्यावेळेस पहिल्या वेळेस विचार तसा आला की आपण टेबलाच्या या बाजूने काम करतोय, पण तिकडे पण एवढी मोठी पोकळी आहे. बरोबर. आणि विशेषतः माझ्या मनामध्ये एक असायचं की जे बिझनेसमॅन आहे आपल्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन आहे की सगळेच बिझनेसमॅन चोर असतात. बरोबर. पण त्याच्याकडे दुसरी बाजू पण असते. जेव्हा मी UPSC पास झालो आणि IRS मध्ये गेलो तर एक थोडीशी डावी विचारसरणी असते आपल्याकडे. कुछ करके दिखाएंगे सिस्टम में जाएंगे तो. म्हणून ग्रामीण परिस्थितीतून आपण आलेलो असतो आणि समाजवादी विचार असतात आपल्याला की गरिबांच्या बाजूने आणि श्रीमंतांच्या विरोधात. पण हळूहळू लक्षात येतं की बिझनेस करणं पण सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. एक रोजगार निर्मिती करतात ते, आणि लोकांना रोजगार देतात, सरकारला कर देतात. आणि तसं भारतामध्ये व्यवसाय करणं खरंच जिकरीचं आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की जेन्युनली त्यांनी खरंच चांगला बिझनेस केलेला आहे, काही चूक झालेली आहे, पण त्याला किती वाढवायचं, तर ही गोष्ट एक तारतम्याची गोष्ट आहे. आणि अशाही गोष्टी बघितल्यात आम्ही की एक छोटीशी चुकी मिळेल ते मोठं जहाज बुडालं. म्हणजे त्यांना कायदेशीर ज्ञान उपलब्ध झालं नाही. हो. म्हणजे यामध्ये एक छान म्हणू शकतो आपण की कुछ ऐसे भी मंजर देखे हे तारीख की नजरों ने, लम्हों ने खता की थी, सदियों ने पाहिली. क्या बात आहे. म्हणजे पण म्हणून मग तुम्ही म्हणजे व्यवस्थित असताना IRS म्हणून काम करत असताना, EDमध्ये काम करत असताना तुम्हाला हे जाणवलं की हे समोरच्या ज्या लोकांना नोटिसा जात आहेत त्यांना हे कशाचंही ज्ञान नाहीये, आणि म्हणून तुम्ही मग नंतर त्याच वेळी मग LLB करायचा निर्णय घेतला? त्यानंतर मी LLB करायचा निर्णय घेतला. बरं. आणि त्यानंतर मग मी जेव्हा EDमधून इन्कम टॅक्सला परत आलो, आयकर विभाग माझं मूळ डिपार्टमेंट, पॅरेंट कॅडर माझं आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. मग मी स्वतःहून आयकर विभागामध्ये इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल असतं. ओके. तिथे डिपार्टमेंटच्या बाजूने जे वकील म्हणून सरकारी वकिलासारखं काम असतं, तर डिपार्टमेंटच्या केसेस मी आर्ग्यू केला. माझा तो एक
नियोजनाचाच भाग होता. बरं. जेणेकरून सरकारी नोकरीत असताना सरकारी पगारावर आपल्याला एक चांगलं एक्सपोजर मिळेल आणि सरकारला पण एक फायदा होतो, कारण त्या युगामध्ये जायला कोणी उत्सुक नसतं. बरोबर. मी ॲडिशनल कमिशनर लेवलला फारसे लोक अभ्यास करायला उत्सुक नसतात, फाईल वाचायला उत्सुक नसतात. आणि तिथं कोर्टात उभं राहून तिकडचा जो CA वकील जो आहे, तर त्यांनी एका केससाठी एका हिअरिंगला 2 लाख 5 लाख रुपये चार्ज केलेलं असतं. त्याचा पूर्ण अभ्यास झालेला असतो. बरोबर. आणि तो आपली चुका काढतो. आणि मग आपण बेंच समोर उभं राहिलेलं असताना ते जजेस, अपील ट्रिब्युनलचे मेंबर्स ते चुका काढू शकतात. आणि मग सिनियर ऑफिसरला हे असं नको असतं. त्यामुळे तिकडे जायला फारसे अधिकारी उत्सुक नसतात. आणि तिकडे दुसऱ्या पैशांचा पण विषय नसतो, कारण मॅनेज करायचं तर सरकारी वकील मॅनेज करून काही तोही एक ॲस्पेक्ट नाही. बरोबर. त्यामुळे दॅट इज कन्सिडर्ड ॲज नॉट व्हेरी लुक्रेटिव्ह पोस्टिंग इन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. ओके. पण मी ते केलं, नियोजनाचा भाग म्हणून ते मागवून घेतलं, केलं. आणि तिथे एक चांगलं कॉन्फिडन्स डेव्हलप झाला, आत्मविश्वास आला की आपल्याला जमतंय म्हणून. आणि मग तरी राजीनामा द्यायला एक 3-4 महिने ती धाकधूक होतीच. एवढी चांगली नोकरी आहे, एवढं सगळं व्यवस्थित चाललंय आणि टाकू का नको. पण टाकला राजीनामा आणि मागच्या फेब्रुवारीमध्ये माझा राजीनामा मंजूर झाला. पण काम भरपूर आहे सुदैवाने. ईडीच्या नोटिसा एवढ्या आहेत की तुम्हाला काम पुरणार नाही. हा, ते एक प्लेजरेबल पेन आहे की वेळ मिळत नाही. सरकारी नोकरीत असताना मला वेळ मिळायचा आणि पाण्याचं काम पण त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये झालं. पण आता वेळेचा प्रश्न तयार झाला. हा पेन प्लेजरेबल आहे, तसं पेनफुल आहे पण प्लेजरेबल आहे. आता एक आपल्या प्रेक्षकांसाठी बेसिक की ईडीची इतकी भीती नेत्यांना का वाटते? म्हणजे PMLAचा ऍक्ट जो आहे तो जुना आहे, UPA सरकारच्या काळातला 2004-5 काहीतरी. 2002ला हा कायदा संसदेने पारित केला आणि 2005 मध्ये नोटिफाय करण्यात आला. म्हणजे कायदा पारित केल्यानंतर पण 3 वर्ष लागले सरकारला निर्णय घेताना की हा नोटिफाय करायचा का. कारण जे भूत किंवा मूल जन्माला घातलंय त्याचे काय परिणाम होणार आहेत. तर त्याही वेळेस संसदेमध्ये अशा पद्धतीचं मतांतर आलं होतं की वी आर इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ ड्रॅकोनियन लॉ, असं त्यावेळेस पार्लमेंटरी डिस्कशनचा पार्ट आहे. कारण टाडा, पोटा, UAPA असे जे कायदे आहेत तशा कायद्यांचे प्रोव्हिजन्स कॉपी पेस्टेड मॅनरमध्ये प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टमध्ये आहेत. मुळातच असा कायदा असण्याची जी गरज आहे त्याचं मूळ 1988 साली व्हिएन्ना कन्व्हेन्शन आहे. व्हिएन्ना कन्व्हेन्शन, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट सायकोट्रॉपिक ड्रग्स अँड नार्कोटिक सबस्टन्सेस. जगभरात तिथून सुरुवात झाली. 1988 जे मनी लॉन्ड्रिंगची डेफिनेशन आहे ती व्हिएन्ना कन्व्हेन्शन आणि FATF फॉर्म झालं. व्हिएन्ना कन्व्हेन्शन युनायटेड नेशन कन्व्हेन्शन आहे. त्यानंतर फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स तयार करण्यात आलं. G7 ज्या कंट्रीज होत्या तर त्यांनी हा एक FATF फोर्स फॉर्म केला आणि त्यांनी रेकमेंडेशन 40 असे रेकमेंडेशन्स दिलेत. आणि त्या अंतर्गत हे होते की जे सिग्नेटरी कंट्रीज आहेत 193 देश होते, त्यांनी त्याच्यावर सह्या केल्या की त्या सगळ्या देशांमध्ये एक अँटी मनी लॉन्ड्रिंग स्ट्रक्चर्स असलं पाहिजे आणि मग ते लॉ पास करायला पाहिजे आणि इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. याचं पण आपण जर थोडंसं मागे गेलो, हे का करावं लागलं? कारण अमेरिकेमध्ये 80च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक असंतोष होता. व्हिएतनाम युद्ध झालं होतं, रिसेशन आलं होतं, हिपी कल्चर आलं होतं आणि त्या आंदोलन सुरू झाले होते. सरकारविरुद्ध असंतोष होता आणि त्या आंदोलनांना जो पैसा रसद पुरवठा होत होता तसं त्यावेळेसच्या सरकारला असं वाटलं की हा जो ड्रग मनी आहे, ड्रगमधले स्मगलिंगमधून इथं पैसा येतो. आणि ड्रग स्मगलिंगचा प्रश्न बिकट यामुळे असतो की एका वेळेस जर कधी धाड टाकली तर तेवढा फक्त ड्रगचा साठा सापडतो. पण पूर्ण कार्टेल सापडत. नेटवर्क उद्ध्वस्त करायचं असेल तर अशा पद्धतीचा कायदा पाहिजे. आणि आपण म्हणतोच की प्रत्येक गोष्टीचं त्याच्या पाठीमागं पैसा असतोच, म्हणजे की सगळ्या. आणि स्मगलिंग ऑफ ड्रग्स याला तुम्ही ड्रग स्मगलिंगने कंट्रोल करण्याऐवजी त्याचा जो काउंटर पार्ट आहे मनी, तो जर कंट्रोल केला तर हा कंट्रोलमध्ये येईल आणि त्याचे रॅमिफिकेशन इंटरनॅशनल आहेत, देशांतर्गत व्यापार असल्यामुळे मग सगळ्या देशांचं त्याच्यामध्ये सहभाग असावा. आणि अशा पार्श्वभूमीतून हा कायदा अस्तित्वात. ड्रग तस्करी, दहशतवाद रोखणे किंवा सरकार विरोधी तत्व जे आहेत त्यांना रोखणं, ह्याच्यासाठीचा हा कायदा आहे. बरोबर. याचा मूळ उद्देश जो आहे तो स्मगलिंग इन ड्रग्स, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अँड नार्कोटिक ड्रग्स, ह्युमन ट्रॅफिकिंग, आर्म्स ट्रेड, इंटरनॅशनल टेररिझम, हे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर भेडसावणारे प्रश्न आहेत यांना कसं सामोरं जायचं, यांच्यासाठी काय रॉबस्ट मेकॅनिझम पाहिजे. म्हणजे केवढा व्यापक हेतू आहे हा कायदा आणण्यापाठीमागचा, की या क्षेत्रातला पैसा जे लोक पुरवतायत त्यांना थांबवण्यासाठीचा हा
कायदा आहे, म्हणजे पैशाचं आणि या वाईट गोष्टींचं कनेक्शन हे रोखण्यासाठीचा हा कायदा आहे. आता ज्या पद्धतीने आणि ज्या म्हणजे अगदी काय आपल्याला म्हणता येईल की लिस्ट असते एका पाठोपाठ एक, ईडीची कारवाई, ईडीची नोटीस, ते बघता खरोखर म्हणजे कुठल्या हेतून वापरला जातोय कायदा ही एक वेगळी गोष्ट. यामध्ये मी सांगू इच्छितो की हे स्पेशल ॲक्ट यामुळे पण आहे की अगोदर कोणत्या तरी प्रेडिकेट एजन्सी म्हणतो आम्ही, त्या एजन्सीने समजा पोलीस असेल, CBI असेल, SFI असेल, तर अशा 28 वेगवेगळे कायदे आहेत. त्याच्यामध्ये गुन्हा घडणं आवश्यक आहे आणि त्या गुन्ह्यातून पैसा निघणं आवश्यक आहे. आणि जो गुन्ह्यातून निघालेला पैसा त्याचं लेअरिंग, इंटिग्रेशन, प्रोजेक्शन, ओके, मग ही जी प्रक्रिया आहे ही मनी लॉन्ड्रिंगची प्रक्रिया आहे. बरोबर. जो टिंटेड मनी आहे, जो क्राईम मनी आहे, जो प्रोसीड्स ऑफ क्राईम आहे, जो गुन्ह्यातून निघालेला पैसा आहे, गुन्ह्यातून निघालेला पैसा, त्या पैशाला स्वच्छ पैसा असं दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे मनी लॉन्ड्रिंग. म्हणजे मनी लॉन्ड्रिंग. आता गुन्हा म्हणजे काय, तर असे वेगवेगळे 28 कायदे शेड्यूल ए मध्ये आहे, एक कायदा शेड्यूल बी आणि एक कायदा शेड्यूल सी, असे 30 कायदे आहेत. बरं. तर त्यांच्यामध्ये जर झालेला गुन्हा, त्या कायद्यांचं उल्लंघन असेल, तर त्याच्यातून निघालेला पैसा हा प्रोसेस ऑफ क्राईम मध्ये येतो. ओके. आता गमतीची गोष्ट अशी की जेव्हा PMLA एनॅक्ट झाला आणि नोटिफाय झाला, कायदा पारित झाला आणि नोटिफिकेशन जारी झालं, त्यावेळेस प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट हा त्या स्केड्यूलमध्ये नव्हता. बरं. हां, त्यामुळे भ्रष्टाचारातून निघालेला पैसा याच्यावर मनी लॉन्ड्रिंग किंवा PMLA लागू होत नव्हता. बरं. हां. हा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट शेड्यूलमध्ये समाविष्ट करण्यात आला 2009ला. हां, चिदंबरम साहेबांनी. चिदंबरम. आणि मला वाटतं पहिला त्याचा वापर जगनमोहन रेड्डींच्या विरोधात तेव्हा CBIची केस आणि हे म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीचं मॉडेल काँग्रेसनं करून ठेवलेलं आहे. मी शक्यतो राजकारणावर बोलणार नाही, टेक्निकल बोल. त्यामध्ये मग 2015-14 पर्यंत याच्यामध्ये चेक्स अँड बॅलन्स अशी मेकॅनिझम व्यवस्थित होती. जसं उदाहरणार्थ एक चेक्स अँड बॅलन्स असा होता की प्रेडिकेट एजन्सी, समजा पोलीस किंवा CBIने जोपर्यंत आरोपपत्र कोर्टामध्ये सादर केलं नाही तोपर्यंत ED अरेस्ट किंवा अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी, अटक किंवा मालमत्तांची जप्ती करू शकत नाही जोपर्यंत ही एक एजन्सी म्हणजे आरोपपत्र सादर करत नाही. त्यांनी गुन्हा नोंदवला, त्याचा तपास केला, आरोपपत्र सादर केलं, म्हणजे आता हा गुन्ह्याचा प्रेडिकेट एजन्सीचा पहिला तपास झाल्यानंतर मग त्याच्यातून निघालेला पैसा आहे. आता 2015 नंतर काही अशा अमेंडमेंट्स कायद्यामध्ये दुरुस्त करण्यात आल्या जेणेकरून हे चेक्स अँड बॅलन्समध्ये बदल झाला की पोलिसांनी FIR दाखल केली तर लगेच ED अरेस्ट किंवा अटॅचमेंट करू शकते. मग ते अगोदरच एवढा ताकदीचा कायदा तयार केला होता, त्याच्यामधले जे चेक्स अँड बॅलन्स काढले तर मग तो अजून फारच जास्त ताकदवान झाला. बरोबर. आणि ज्यावेळेस एखाद्या संस्थेमध्ये, माणसामध्ये तर जाऊ देत, पण संस्थेमध्ये पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीचं केंद्रीकरण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर होतं, तर त्यावेळेस याची शक्यता असते की ते काही प्रमाणामध्ये त्याचा मिसयूज होऊ शकतो. बरोबर. आता मी शब्द तोडून वापरून वापरतोय, कारण असं म्हटलं जातं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूटली. जर चेक्स अँड बॅलन्सेस नसतील तर त्याचा शक्तीचा वापर तेवढ्या जबाबदारीने जर झाला नाही तर मग गैरवापर होऊ शकतो. बरोबर. आणि मग ज्या पार्श्वभूमीतून हा कायदा तयार केला आहे आणि त्याचा जो वापर होतोय, आता मी पॉलिटिशियन्स किंवा ब्युरोक्रॅट्सबद्दल जास्त बोलत नाही, पण लेटेस्ट बिझनेसमॅन जे व्यावसायिक आहेत, जे उद्योगपती आहेत, तर ते काही लाला करीम, हाजी मस्तान अशा पद्धतीचे नाहीत किंवा ओसामा बिन लादेन आहे. तर हे काही इंटरनॅशनल टेररिस्ट किंवा ड्रग स्मगलर्स, ह्युमन ट्रॅफिकर्स, आर्म ट्रेडर्स असे लोक नाहीत. बरोबर. तर दे आर सक्सेस स्टोरी इन द सोसायटी. आता बिझनेस करत असताना त्यांनी काही ना काही चुका केल्या जातात. टॅक्स इव्हेजन, इन्कम टॅक्स व्हायोलेशन इज नॉट द प्रेडिकेट ऑफेन्स. समजा जर आयकर कायद्यामध्ये जर काही उल्लंघन झालं आणि त्याच्यातून समजा करचोरी झाली तर तो करचोरीचा पैसा हा प्रोसिड्स ऑफ क्राईम आज पण नाही, सुदैवाने. बरोबर. आणि फार चांगली गोष्ट, जर कधी हे झालं, आयडिया देऊ नका तुम्ही, हे जर झालं तर भारतामध्ये जेल कमी पडतील. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे खरं तर. म्हणजे आणि तुम्ही सांगितलेली एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 2015ला तो बदल झाला की ज्यावेळी आरोपपत्र सादर होईपर्यंतची जी मुभा होती की तोपर्यंत तुम्ही इकडं पैशाच्या कनेक्शनपर्यंत पोहोचू शकत नाही. एक प्रकारे कसं आहे की एकदा प्रोसेस सुरू केली की प्रोसेस इटसेल्फ इज अ पनिशमेंट. हो, म्हणजे एकाच वेळी ED आणि ह्या गोष्टी आल्या की मग तुमचं सगळं सैरभैर होऊन जाणार तुम्ही. म्हणजे तो किती मोठा परिणाम आहे, प्रचंड. आणि जे मी आता प्रोव्हिजन्स म्हटलो, काही कलम जे असेल
जे टाडा पोटा UAPA सारखे आहेत. उदाहरणार्थ बेल प्रोव्हिजन्स याच्यामधून जामीन मिळण्याची जी कलम आहे, कलम 45, त्यामध्ये असं म्हटलं जातं की twin conditions are applicable that judge has to record a satisfaction that person is not guilty of money laundering and if bail is granted to him he will not commit such offense. आता हे बेल देण्याच्या अगोदर त्या न्यायाधीशांवर ही जबाबदारी टाकली की त्यांनी सॅटिस्फॅक्शन रेकॉर्ड करायचं की ज्याला जामीन द्यायचा आहे की त्यांनी गुन्हा केलेला नाही आणि त्याला जामीन दिल्यानंतर तो गुन्हा करणार नाही, तो गुन्हा करणार नाही ह्याची जबाबदारी. आता असं त्याच्यामध्ये नोंद करणं आवश्यक. आणि ही जी प्रोव्हिजन आहे तर ही जामीन मिळणं दुरापास्त करते. बरोबर. जर आपण IPCचे किंवा CBI मध्ये जर कोणाला अटक केली तर 60 दिवसानंतर ट्रायपॉड टेस्ट ऍप्लिकेबल होते. 3 गोष्टी बघितल्या जातात की आरोपपत्र दाखल झालं तर सगळेच पुरावे सरकारच्या ताब्यात आहेत. तर त्यामध्ये मी पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, मी साक्षीदारांना इन्फ्लुएन्स करणार नाही आणि मी पळून जाणार नाही. ह्या 3 गोष्टी अश्युअर झालं की 60 दिवसानंतर आरोपपत्रानंतर त्या वकील म्हणतो की वाय माय क्लायंट इज रिक्वायर्ड टू बी बिहाइंड बार्स आणि त्याच्याला बेल मिळते. त्यामुळे CBIचा वापर करून जर कोणाला आत टाकला असेल तर जास्तीत जास्त 60 दिवस येऊ शकतो, 90 दिवसाच्या बाहेर येऊ शकतो. पण ED PMLA लागला तर मग अगोदर 2, 2.5, 3, 3.5 वर्ष तो गेला आणि नुसतंच त्याची लिबर्टी, स्वातंत्र्यच अडचणीत येत असताना त्याची सगळी प्रॉपर्टी, दुर्दैवाने जी प्रॉपर्टी त्याच्या बापदादाने घेतली ती पण ती पण जप्ती होऊ शकते. आणि असे काही केसेस अशा काही झाल्या आहेत की गुन्हा झाला एवढा, त्याची प्रॉपर्टी जप्त झाली, त्याची बापदादाची पण प्रॉपर्टी, मी आता केसेसचं नाव सांगत नाही. बरोबर. आणि मग त्यावेळेस वाटतं की बाप रे. एक नोकरी सोडण्यामागचं कारण हे पण होतं की एवढी सही म्हणजे जी पॉवर असते त्यावेळेस एक जबाबदारीची अशी जाणीव होती की चुकून पण माझ्या हातून बरोबर असं नको व्हायला की एक माणूस उद्ध्वस्त झाला किंवा एक मोठा बिझनेस ग्रुपच उद्ध्वस्त झाला. बरोबर. आणि त्यावेळेस वाटलं की जर आपण समजा एखादी जेन्युअनली जर चांगला बिझनेस करणारा माणसाला जर वाचवू शकलो तर आपण नुसतं त्या माणसालाच फायदा नाही पोचवत, आपण त्या उद्योगामध्ये रोजगार मिळवणारे, काम करणारे जे हजारो लोक आहेत तर त्यांचं घर वाचवू शकतो. किंवा त्या उद्योगावर समजा एखादी साखर कारखाना वाचवला तर त्या कारखान्यावर आधारित जे 50-50 गावातले शेतकरी आहेत त्यांची जी समृद्धी आहे ती अगदी खरं. म्हणजे खरं तर किती वेगळा दुसऱ्या बाजूचा विचार तुम्ही करताय. म्हणजे मला आठवतं की आधी आपल्याकडं 70च्या दशकामध्ये इन्कम टॅक्सचा ऑफिसर म्हटलं की एकदम लोक त्याला मान किंवा तो काही करू शकत असेल. नंतर CBI, मग नंतर हे आता EDच्या बाबतीत व्हायला लागलं. तुम्ही ती पॉवर पण दाखवू शकला असतात की म्हणजे EDचा अधिकारी म्हणून त्या नावाखाली ज्या काही गोष्टी असतील त्या, पण तुम्हाला या बाजूला येऊन काम करावं असं वाटलं. काय तुम्हाला फरक दिसले दोन्ही बाजूंनी, व्यवस्थेतून बघताना आणि आता इकडून बघताना? व्यवस्थेतून बघताना ज्या पद्धतीने डिपार्टमेंटने काम केलं तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सुधारणा करण्याला वाव आहे. किंवा त्या गोष्टीबद्दल जास्त न जाता प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हटलं जातं. त्याचं काम आहे प्रिव्हेंट करणं मनी लॉन्ड्रिंग हे न होण्यासाठी. त्यापैकी एक भाग आहे की अवेअरनेस कॅम्पेन, जनजागृती, ज्यासाठी मी इथं बसलेलो पण आहे की माझा भूमिका काय असावी किंवा काय आहे. तर लोकांमध्ये जनजागृती व्हावी, आपल्याला प्रिव्हेंट करायचं ना. बरोबर. तर सांगून करावं लागेल की हे असं करू नका, हे मनी लॉन्ड्रिंग आहे आणि हे मनी लॉन्ड्रिंग नाही आहे. तर हा जो भाग आहे हा सांगावा लागेल. नाही तर ते पोलीस हवालदार असतात, सिग्नलवर नाही उभे राहत, सिग्नलच्या नंतर एक झाड असतं ना त्याच्या मागे उभं, मग सिग्नल तोडायची वाट बघतात. तोडल्यानंतर पकडण्यापेक्षा जर आपल्याला सांगता आलं की हे सिग्नल तोडू नका म्हणजे वाहतूक व्यवस्था ही व्यवस्थित राहील. बरोबर. आणि लोकांनाही भीती वाटणार नाही. आज असं झालंय की लोकांना हेच कळत नाही की मी हे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर हे मनी लॉन्ड्रिंग होईल का नाही होणार. आणि असा एखादा काही भन्नाट किस्सा व्यवस्थित दोन्ही कुठेही असतानाच म्हणजे की नाव न सांगता तुम्ही सांगा असे एक नाहीत. बर. म्हणजे मोठे मोठे लोकांना ज्यांचा तसा संबंध नाही आणि ते असे थरथर 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 कापताना ऑफिसमध्ये बघितले. बर. आणि तेव्हा वाटायचं की यांना कोणीतरी सांगितलं की तर यांच्या आयुष्यामध्ये फार मोठा फरक पडू शकतो. आता मी ह्या केसेस ऑन रेकॉर्ड, ऑन कॅमेरा आणि सगळ्यांसमोर सांगणं बरं नाही, पण अशा एक नाही म्हणून अशा कित्येक केसेस बघितल्या
की ज्यामध्ये बेसिक गोष्टी माहिती नाहीयेत लोकांना. बेसिक गोष्टी माहित नाहीत. नोटिसीपासून सुरुवात की ईडीची नोटीस आपल्याला आलेली खरी आहे की नाही हे ओळखायचं. तिथपासूनही सुरुवात. किंवा समजा माझा प्रेडिकेट ऑफेन्समध्ये स्केड्यूल ऑफेन्समध्ये सहभाग आहे का नाही, तर त्यावरून ठरतं की माझ्यावर मनी लॉन्ड्रिंग याच्यामध्ये कोणती प्रोव्हिजन अप्लाय. त्याच्यामध्ये जो माणूस जो प्रेडिकेट ऑफेन्सेस स्केड्यूल ऑफेन्सेस फॉर एक्झाम्पल चिटिंग कन्स्पिरसी फॉर्जरी किंवा बँक फ्रॉड किंवा करप्शन ॲक्ट, आता दीज आर प्रेडिकेट ऑफेन्सेस, हे स्केड्यूल ऑफेन्सेस हे मूळ ज्या गुन्हे आहेत त्याच्यातून पैसा निघाला. तर एखाद्याच्या विरुद्ध जर FIR नसलीच किंवा गुन्हा नोंदवलेला नसला तर त्या गुन्ह्यातून निघालेला पैसा असण्याची शक्यताच नाही. बरोबर. आणि मग त्याचा या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामधला असलेल्या सहभागाची जी जबाबदारी कमी होती. असं नाही की प्रेडिकेट ऑफेन्समध्ये असलाच तरच गुन्हेगार ठरतो. यामध्ये अजून कायद्याची विशेषता अशी इंटरकनेक्टेड ट्रान्झॅक्शनचा एक कलम आहे. इंटरकनेक्टेड ट्रान्झॅक्शन म्हणजे इफ इट इज फाउंड दॅट देर आर मोर दॅन 2 ट्रान्झॅक्शन विच आर फाउंड टू बी ट्रान्झॅक्शन्स ऑफ मनी लॉन्ड्रिंग, देन ऑल द ट्रान्झॅक्शन्स इन दॅट बुक्स आर कन्सिडर्ड ॲज ट्रान्झॅक्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग. म्हणजे समजा एखाद्याच्या बँक अकाउंटला 2 अशा एंट्री आल्यात, 2 ठिकाणून असा पैसा आला की तो पैसा गुन्हेगारीतून निघालेला पैसा आहे. बरं. तर नुसतेच तेच 2 ट्रान्झॅक्शन मनी लॉन्ड्रिंगचे आहे असं नाही, तर ते सगळेच जे त्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन आहे ते अज्युम करण्यात येतं की दे आर ट्रान्झॅक्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग. परत याचं जे पार्श्वभूमी आहे ते समजून घेऊया. कारण एखादा स्मगलर आहे आणि त्या स्मगलरने ड्रग विकलं आणि त्याच्यातून त्यांनी त्याच्या अकाउंटला पैसे घेतलेत, पण ते विकल्याचे आपल्याला एवढंच माहिती की हे 2 ट्रान्झॅक्शन मनी लॉन्ड्रिंगचे आहेत, कारण त्यांनी आणि बाकीचे आपल्याला माहित नाही की ते ड्रग विकलं का काय विकलं. म्हणून मग त्याच्या अकाउंटला आलेले जे पैसे आहेत ते असं धरलं जातं सगळेच. पण जेव्हा बिझनेसमॅन असतो त्याचं तसं नसतं. बिझनेसमॅनमध्ये कदाचित 2 ट्रान्झॅक्शनमध्ये ज्याने गुन्हा केला त्याच्याकडनं पैसे येऊ शकतात, पण त्याचा अर्थ असं नाही की सगळेच असू शकतात. पण हे लिगल प्रिझम्पशन असल्यामुळे तो अटकतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत की वेदर दॅट पर्सन इज अक्यूज इन द प्रेडिकेट ऑफेन्स ऑर इन द लेअरिंग प्रोसेस, याच्यावर फरक भरपूर पडतो. आणि असे भरपूर नेते मंडळी पण आहेत की ते प्रेडिकेट ऑफेन्समध्ये नाही आहे, लेअरिंग प्रोसेसमध्ये आहेत का नाही आहेत त्यांनाच माहीत नाही. आणि हे फक्त जे त्याच्यामधले तज्ज्ञ आहेत त्यांनाच माहीत असतं. जर कधी सल्ला नाही मिळाला तर मग त्याला आंधळी कोशिंबीरच आहे, त्याच्या डोळ्यांना पट्टी बांधलेली, आता कोणत्या खड्ड्यात पडेल सांगता येत नाही. पण आता आपण असं बघतोय की 2014 नंतर नोटिसा आणि या सगळ्या प्रकरणांचा खूप म्हणजे संख्या वाढली. त्याच्यानंतर विरोधी पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते. PMLA ऍक्ट संदर्भात त्यांनी याचिका दाखल केल्या. सुप्रीम कोर्टानं पण काही त्याच्यात केलेलं नाहीये. म्हणजे शेवटी कसं आहे की कारवाई जेव्हा होते तेव्हा हे सांगायला पण सरकार मोकळं असतं की जे काय होतंय ते कायद्यानं होतंय, आम्ही हा कायदा हे करतोय, आम्ही फक्त कायदा राबवतोय. तर कोर्टानं ही भूमिका म्हणजे त्या केसबद्दल त्या निकालाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? यामध्ये 2 गोष्टी बोललात आपण. एक अपोजिशन पार्टी लिडर्स आणि दुसरं कोर्ट्स. आता यामध्येही जे विरोधी पक्षांचे नेते आहेत त्यांचेही जर कधी आपण मतमतांतर ऐकलेत तर त्यावेळेस माझं स्वतःचं असं मत आहे की अभ्यासाची आणि अवेअरनेस याची नितांत आवश्यकता आहे. समजून घ्यायला पाहिजे अगोदर, मत बनवण्याच्या अगोदर काय आहे त्याबद्दल समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आज मी तुमच्या समोर आणि ऑन कॅमेरा येतोय हे तसं धाडसाची गोष्ट आहे अगदी की याच्यावर बोलावं का न बोलावं. पण या एका महत्वाच्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलताय आणि त्यामुळं लोकांना ही गोष्ट समजते, त्याच्याबद्दल खरंच तुमचं आभार. याच्यामध्ये धोका पण आहे, धोक्याला लक्षात घेऊन तुम्ही हळू आणि कमी बोलतो. पण जे काही लोक याशी संबंधित आहेत किंवा याचा भाग होऊ शकतात किंवा याचा व्हिक्टिम होऊ शकतात, तर त्यांच्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट आहे समजून घेणं की काय आहे ते समजून घेणं आणि मग त्याच्यावर मत तयार करणं. समजून नच घेता फक्त विरोधासाठी विरोध तयार झाला तर ती अजून एका वेगळ्या दिशेने प्रवास होऊ शकतो. काही विरोधी पक्ष नेत्यांचं असंही म्हणणं आलं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर आम्ही हा कायदाच रद्द करून टाकणार. म्हणजे अजून ही एक एक्स्ट्रीम बरोबर म्हणजे यामध्ये उत्तर असू शकत नाही. हा म्हणजे तो एक धोरणात्मक निर्णय असेल, पण त्यातून हे लक्षात येतं की यांना लक्षात नाही आले म्हणजे हा नेमका कायदा काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, याची प्रोसेस कशी आहे, याचे परिणाम काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात नाही आले. म्हणजे सगळ्यात हुशार लोकांचा पक्ष म्हणू शकतो किंवा अभ्यासू लोकांचा पक्ष आपण म्हणू शकतो
त्याच्यामुळे अरविंद केजरीवाल IRS अधिकारी होते, IIT आहेत आणि बऱ्यापैकी शिकलेले असे मॉडर्न मिडल क्लास लोक आहे. त्यांची एक डॉक्युमेंटरी पब्लिश झाली मागच्या काही दिवसांपूर्वी. म्हणजे त्यामधले त्यांचे ओपिनियन मी एक कुतूहल म्हणून ऐकले की यांचं अंडरस्टँडिंग काय आहे, यांचं समज काय आहे. तर ज्यावेळेस त्या पक्षावर कारवाई करणं सुरू झालं तर त्यावेळेस त्यांचं असं मत होतं की आपल्यावर नाही कारवाई होऊ शकत, बाकीच्या जे नेते त्यांच्यावर होऊ शकते. त्यांना हे माहीत नव्हतं की आणि कारवाई झाल्यानंतर आपण काय 2-3 महिन्यामध्ये बाहेर येऊ. आता त्यांचं जेव्हा ते मत चाललं होतं त्यावेळेस असेही उदाहरणं होते की लोक 2-2, 2.5, 3-3 वर्ष आत होते आणि ते आत असताना हे जर कधी ED PMLAच्या कायद्याअंतर्गत 2 वर्ष 3 वर्ष आत राहू शकतात आणि हा कायद्यानुसार तुम्हाला 60 दिवसामध्ये बेल मिळणार नाही. आता ते तर हुशाराने अभ्यासू लोक आहेत, त्यांची जर कधी ही गत आहे बरोबर, तर बाकी पक्षांचं आता महाराष्ट्रामधले काही जे नेत्यांशी कधी बोलणं होतं, कधी सल्लामसलत संदर्भात येत नव्हतं, तर एक जाणवतं की अवेअरनेस इज लॅकिंग. म्हणजे पहिली गोष्ट जी महत्त्वाची आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे. बरं, आपण हे राजकीय थोडासा विषय संवेदनशील आहे तो सोडून देऊ. बिझनेस कम्युनिटी, बिझनेसमॅन यांच्यामध्ये पण जो अभाव आहे याबद्दलचा माहिती असावी, तो पूर्ण बिझनेस ग्रुप बुडू शकतो अशी पण उदाहरणार्थ आता सध्याच कंटेम्पररी आता चालू असलेलं समजा कुटे ग्रुपचं जर उदाहरण घेतलं आपण, सुरेश कुटे ज्ञानप्रथा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचं जर कधी उदाहरण घेतलं, चांगलं उदाहरण आहे. आता तिथे मोर्चे चाललेत बीड मध्ये, तो एक बाजू झाली. तर त्यांनी जे गुंतवणूकदार आहेत, ठेवीदार आहेत, त्यांच्या ठेवी परत केल्याने ही एक बाजू झाली. ज्ञानराधा सोसायटी ना, ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर ती ही एक बाजू झाली. आता आपण एक अधिकारी म्हणून किंवा एक वकील व्यावसायिक म्हणून किंवा एक सजग नागरिक म्हणून एक केस स्टडी म्हणून याची चर्चा करूया. ही काही प्युअर पॉलिटिकल केस नाही. बरोबर, पॉलिटिकल अँगल असतील तर आपण त्याला दुर्लक्ष करू, पण एक प्युअर एक केस स्टडी म्हणून त्याचा अभ्यास करूया. आणि ही आता सध्या चाललेली आहे, त्यामुळे यावर बोलणं पण गरजेचं पण, आणि कदाचित यामुळे भविष्यात अशा गोष्टी नको आहेत. हा एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये पार्श्वभूमी असलेले हे एक उद्योग व्यावसायिक, यांच्या वडिलांचं एक दुकान होतं, कापड दुकान. 2006च्या सुमारास ज्ञानप्रथा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक तयार झाली आणि त्यानंतर मग 7-8 नंतर वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू झाले. 25 एक कंपनी तयार झाल्या. आतापर्यंत जर कधी जे गुंतवणूकदार ठेवीदार आहेत त्यांना दिलेलं जर व्याज बघितलं तर ते कदाचित आता जेवढे ठेवीदार मागणी करतात त्यापेक्षा कितीतरी पटीत जास्त असेल. बरं, हां, म्हणजे ही प्रक्रिया बघा कसं. तिरुमला वगैरे हे त्यांचंच, तिरुमला ऑइल, तिरुमला ॲग्रो, ऍड वगैरे पण यायच्या. हो, सचिन पिंपळगावकर, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित हे त्यांचे ब्रँड अम्बॅसेडर होते. आता यांच्यावर GSTची इन्कम टॅक्सची रेट झाली आणि त्यामध्ये एक अफवा पसरले की बँकेमध्ये रेट. आता इन्कम टॅक्सने बँक कव्हर केली होती का नव्हती हे पण विषय माहिती कधी पडली होती रेट? ही साधारणतः 2023 मध्ये ऑक्टोबरच्या सुमारास. आणि त्यावेळेस अफवा पसरली, सगळेच गुंतवणूकदार ठेवीदार बँकेमधून पैसे काढायला गेले आणि एकाच वेळी जर कधी सगळेच ठेवीदार जर गेले तर कोणतीही बँक, अगदी SBI पण ती फेल होणार. म्हणजे जर आपण डिमॉनिटायझेशन मध्ये जर आठवत असेल तर एकाच वेळेस सर्वजण गेले होते आणि त्यामध्ये SBI कडे पण तेवढे पैसे नव्हते, कारण बँकांनी पुढे ज्या ठेवींचं रूपांतरण कर्जामध्ये केलं असतं तेव्हा मीडियम टर्म आणि लॉंग टर्म जे लोन्स आहेत तर ते लगेच एका रात्रीमध्ये रिकवर होऊ शकत नाही. मग असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी हा एक पर्याय असतो की जे चांगले असेट आहेत ते ARCला द्यायचे, त्याच्यातून पैसे घ्यायचे आणि ठेवीदारांचे पैसे परत द्यायचे. पण आता ते नाही झालं. मग पुढचा टप्पा झाला की ठेवीदारांनी तक्रार करणे सुरू केली, पोलिसांनी तक्रार नोंदवणे सुरू केलेत. आता एक 40च्या सुमारास 38-42 तक्रारी दाखल झाल्यात की ठेवीदारांची फसवणूक झाली असं. आणि जेवढे लोक येत होते त्यांना पैसे देण्याचा यांचा प्रयत्न चालला होता. त्याच्यामुळे जे बाकी ग्रुप कंपनीज आहेत त्यांच्यामधली जी लिक्विड कॅश, तर ती वर्किंग कॅपिटल सगळी इकडं गेली. त्याच्यामुळे त्या कंपनीमध्ये प्रश्न उभे राहिले की त्यांचं ऑपरेशन्स अटकायला लागले. बघा एखादी गोष्टी कशी घडत जाते. आणि मग तक्रारदारांची ज्या सगळ्या तक्रारींनी त्यांनी जी मागणी केली ती जवळपास 168 कोटी वगैरे त्यांची मागणी आहे. एकूण ठेवीदारांची जी रक्कम आहे ती साधारणतः 2400 कोटीच्या आसपास. त्यांचं जर कधी
इंटरेस्ट लायबिलिटी जरी कन्सिडर केली तरी काहीतरी 2900 कोटीच्या आसपास बरं. ठेवीदारांची मागणी. आणि त्याच वेळेस बँकेमध्ये जे असेट्स आहेत त्यांनी लोन दिलेले आहेत ते जवळपास 3700 कोटी आहेत. बरं. म्हणजे 700 कोटी त्यांच्याकडे जास्तीचे घेणं आहे देण्यापेक्षा. म्हणजे बँकेला 3700 कोटी घेणं आहे आणि 2900 कोटी रुपये देणं आहे. जर व्यवस्थित हे प्रकरण हाताळण्यात आलं कोणीही, म्हणजे कुटी ग्रुप असेल किंवा लिक्विडेटर असेल किंवा कोणीही, तर ठेवीदारांचे पैसे परत देऊन ती जी बँक आहे त्याच्याकडे एक 700 कोटी शिल्लक राहू शकतात. पण काय होतं, एकदा ह्या एजन्सी पिक्चरमध्ये आलात आणि आता त्यानंतर सेंट्रल कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटकडनं लिक्विडेटर अपॉइंट झाला, MPID लागू झालं, EOW पिक्चरमध्ये आलं, लोकल पोलीस आलं, इन्कम टॅक्स GST तर होतंच, आणि आता EDचं एंट्री झाली. आणि ज्यावेळेस EDची एंट्री होते त्यावेळेस अजून पिक्चर म्हणजे बदलतंच सगळंच. जहाज पूर्ण डुबायला सुरुवात होते. हो, कारण कायदा खूप ताकदवान आहे. आणि आता मग त्या ज्या कंपनी होत्या ज्यांनी छोटे छोटे त्यांचे लोन रिपेमेंट नाही झालं, तर आता NCLT मध्ये प्रोसिडिंग सुरू झाली. आता हे जर कधी असंच चालू राहिलं तर पुढचं विजय माल्या किंवा पुढचं DSK ग्रुप ह्या दिशेने या ग्रुपचा प्रवास होऊ शकतो. आता यांनी जो कर भरलेला आहे तो आतापर्यंत शेकडो कोटीमध्ये असेल. एका वर्षाला त्यांचा 43 कोटी रुपये इन्कम टॅक्स पेमेंट व्हायचं. ह्यांच्या ग्रुपमध्ये 40,000 लोक कामाला होते, रोजगार त्या भागामध्ये एवढा मोठा रोजगार दिला त्यांनी. GST पेमेंट आपण बाजूला ठेवू. आता हे एवढं सोशल कॉन्ट्रीब्युशन असताना हा ग्रुप जर बुडला तर हजारो लोकांचा रोजगार बुडणार. बरोबर. आणि बरं, हे सगळं होऊन डिपॉझिटरचे पैसे सगळे परत मिळतील का याच्यावर पण मोठा प्रश्न चिन्ह तयार. समजा आपण DSK ही केस स्टडी जर बघितली तर NCLT ला गेलेले असताना त्यांच्या असेट व्हॅल्युएशन जवळपास 4,500 कोटी होतं. लोकांचं देणं त्यांच्या 2400 कोटीच्या आसपास होतं अंदाजे. आणि NCLT मध्ये जी लिक्विडेशनची अमाऊंट आली ती 800 कोटी 900 कोटी आली. म्हणजे डिपॉझिटरचे पण पैसे पूर्ण झाले नाहीत. म्हणजे यांची तर बर्बादी पूर्ण झालीच झाली. त्यांना शिक्षा पण झाली, 2 वर्ष आत पण राहावं लागलं. आणि ज्या लोकांनी तक्रार केली त्यांचं पण नुकसान झालं. आणि जी चांगली चालणारी चांगले मराठी उद्योजक व्यावसायिक होते तर ते नाव गेलं तर गेलंच. तर असं जर होत राहिलं बरोबर तर जे उद्योजक आहेत त्यांना मोठा धोका तयार होतो. आणि ज्या भागामध्ये उद्योग व्यवसाय जायला तयार नाही, बीड तसं थोडंसं संवेदनशील झालं. मागेच एक आवादा एनर्जी या प्रकरणामध्ये तिथे कोणी गुंतवणूक आली तर त्या गुंतवणुकी ज्याच्याकडे पैसा आहे तर मला पण पैसा पाहिजे. तर ही जी रेंट सिकिंग बिहेवियर आहे, बरोबर, तर अशी जर वाढत गेली तर जे उद्योजक आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी मग धोका तयार होतो. बरोबर. किती भयानक उदाहरण आहे म्हणजे हे, की कशा पद्धतीने एक कायदा एखादं साम्राज्य उद्ध्वस्त करतोच. म्हणजे मग मध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वगैरे पण बातम्या आलेल्या होत्या. मग नंतर असं वाटलं काय थंडावते वगैरे काय त्याला पॉलिटिकल अँगल काय असतील आपल्याला माहिती नाही. पण इंटरेस्टिंग केस स्टडी आहे ही. आता ज्यावेळी म्हणजे एखादी केस ओपन झाल्यानंतर ती कायमच ओपन राहते ना. म्हणजे की आता हे काही लोक आपण असं बघतो की पक्षप्रवेश केलेले आहेत ईडीच्या भीतीनं, मग इकडून तिकडे गेले, काही पुढं मागं त्यांचं परत होऊ शकतं. म्हणजे यामध्ये जशा धार्मिक क्षेत्रामध्ये अंधश्रद्धा असतात तशी आहे या अंधश्रद्धा आहेत की आपण पक्ष प्रवेश केला तर ईडी सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. आणि मुळातच ह्याही बाबतीत जसं मी अवेअरनेस बद्दल बोललो की प्रक्रिया माहिती आहे का, समजा पक्ष प्रवेश केला म्हणजे केस सेटल झाली असं वाटतंय का. तर याबद्दल एकदा तज्ञांचं मत घेणं आवश्यक की केस ईडीची बंद कशी होऊ शकते. क्लोजर रिपोर्ट सबमिट करणे किंवा डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल होणे. जे अगोदर ईडीची केस क्लोज करण्याचे अधिकार स्पेशल डायरेक्टरकडे असायचे. ईडीची हायरार्की पण लोकांना माहीत नाही. म्हणजे एन्फोर्समेंट ऑफिसर असतात त्यांच्यावर असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, आणि सगळे IRS मधलेच असतात. नाही, डेप्युटी डायरेक्टरच्या वरती जे आहेत तर ते IRS मध्ये असतात. असिस्टंट डायरेक्टर आणि बिलो तर ते IRS नसतं. ओके. आणि हा एक कारण आहे की CBI किंवा इतर एजन्सीपेक्षा ईडी परिणामकारक असण्याचं एक कारण याच्यामध्ये IRSचं मोठ्या प्रमाणात भरणा करण्यात आला. आणि IRS इन्कम टॅक्स, IRS कस्टम एक्साईज, एक 4-5 IPO सोडले तर ईडीमध्ये डेप्युटी डायरेक्टर अँड अबव हे बऱ्यापैकी IRS अधिकारी आहेत. ओके. आणि IRS अधिकाऱ्यांनी हजारो बॅलन्स शीट बघितलेले असतात. समजा मी इन्कम टॅक्समध्ये काम केलंय, बरोबर, 10,000 बॅलन्स शीट बघितले असते. तर त्यामुळे ती नजर मेलेली असते. पटकन तुम्हाला कळतं आकड्यामधली स्टोरी लगेच. हो, समजा
NBFCचं एक अकाउंट दिलं आपल्याला, एक बँकिंग कंपनीचं दिलं, एक शेल कंपनी म्हणजे बोगस कंपनी त्याचं दिलं आणि ग्रुप फायनान्स कंपनीचं दिलं. तर IRS अधिकारी एक 10 मिनिटांमध्ये सांगतोय की NBFC बँकिंग कंपनी, ही शेल कंपनी आणि ही ग्रुप फायनान्स कंपनी. तर बाकी लोकांना तेवढं बरोबर नाही. त्यामुळे तो एक फरक आहे. तर ही जी हायरार्की आहे की एन्फोर्समेंट ऑफिसर, असिस्टंट डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर, स्पेशल डायरेक्टर आणि डायरेक्टर. अगोदर स्पेशल डायरेक्टरकडे हे अधिकार होते की केस क्लोज करायचे. आता हे जे अधिकार आहे हे सेशन कोर्टला दिलेत, स्पेशल PMLA कोर्ट. ओके. आणि तुम्ही कदाचित अजूनपर्यंत एकही केस क्लोजर रिपोर्ट म्हणून सबमिट झाल्याचं उदाहरण ऐकलं नसेल. म्हणजे मला माहीत नाही. 5.5 वर्षांपासून ईडीमध्ये होतो. 2017 पासून एक अनुभव म्हणून, अभ्यास म्हणून हे फॉलो करतोय. तर क्लोजर म्हणून कुठेच नाही, शक्यतो केस जात नाही. जर क्लोजर नाही तर ती पेंडिंग आहे. बरोबर. ती ऑटोमॅटिक तर जाणार नाही. बरोबर. त्यामुळे पक्ष बदलला म्हणजे ती केस संपली असं होत नाही. असंही नाही होत. ते पक्षामध्ये हालचाल जरी झाली तरी केसमध्ये हालचाल होण्याची शक्यता आहे. मी होती असं नाही म्हणत, पण ही गोष्टीची माहिती ज्या लोकांनी ह्या आधारावर पक्षप्रवेश केला त्यांना हे पण नाही माहिती. वाटतं की हो गया अपना, सेटल हो गया. अरे नाही होगा, ऐसे नाही हो सकता, ऐसे नाही होता. नाही, पण 2017 ते 22 या काळामध्ये तुम्ही ईडीमध्ये होता, तर जो अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं व्हायब्रंट काळ होता सगळा. म्हणजे 2019 ते 22 तर म्हणजे काय बोलायलाच नको. देशातल्या सर्वाधिक केसेस इकडे झालेल्या होत्या. त्याच काळामध्ये मला वाटतं शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह अनेकांना ईडीच्या नोटीस आल्या. तर नेमकं म्हणजे तेव्हा काय अनुभव होता तुमचा? म्हणजे आता काय फार डिटेल सांगू नका, पण एखादा म्हणजे तुमचा बाजूचा अनुभव तरी सांगू शकता. पहिला महत्त्वाची गोष्ट अशी सांगू इच्छितो सगळ्यांना ऑन द रेकॉर्ड आहे की याही कोणत्याही केसमध्ये मी ऑथोराइज ऑफिसर, डेप्युटी डायरेक्टर त्या चॅनलमध्ये नव्हतो. ओके. म्हणजे एक काही सांगण्याच्या अगोदर हे क्लॅरिफिकेशन असणं आवश्यक आहे. आणि दुसरं क्लॅरिफिकेशन, इन्कम टॅक्समध्ये आणि ईडी हे मध्ये काम करताना एक तत्व म्हणून किंवा सेल्फ प्रोटेक्शन म्हणून एक पाळलंय की कायद्याला धरून चालायचं. म्हणजे धर्मो रक्षती रक्षित असं म्हणतो तसं कायदा धरून आपलं काम करायचं, इमानीद्वारे काम करायचं, एवढं तत्व म्हणून पाळलं. यानंतर मग ह्या केसेसबद्दल बोलणं बरोबर नाही. तर गैरसमज असा नको व्हायला की मी ईडी मध्ये होतो आणि हे ईडीच्या केस मी हँडल केला, तसं नाही. बरोबर बरोबर. तो मी नव्हे हे सांगणं आवश्यक आहे. या केसेसमध्ये जनरल ऑब्झर्वेशन म्हणून सांगतो, एक स्पेसिफिक केस वाईज बोलण्याऐवजी. अगदी अगदी. जी सेंट्रल एजन्सीची वर्किंग स्टाईल आहे, म्हणजे ईडी, इन्कम टॅक्स, GST, CBI आहे, यांची जी वर्किंग स्टाईल आहे, कार्यपद्धती आहे, ती ही कार्यपद्धती ह्या लोकांना माहीत नव्हती. अजिबातच माहीत नव्हती. हायरार्किकल स्ट्रक्चरच माहीत नव्हतं की हायरार्की कशी आहे, कोणत्या. आता समजा इन्कम टॅक्समध्ये जॉईंट कमिशनरच्या वरती ॲडिशनल कमिशनर असतो आणि पोलिसांमध्ये उलट असतं, ॲडिशनल कमिशनरच्या वरती जॉईंट असतो. तर थोडेसे हे डिफरन्सेस आहेत. हायरार्किकल स्ट्रक्चरमध्ये डिसिजन मेकिंग अथॉरिटीज कोण आहेत, की समजा ईडीची हायरार्की असेल किंवा इन्कम टॅक्सची हायरार्की जर बघितली आपण किंवा CBIची बघितली, तर यामध्ये कोणत्या निर्णयाचे अधिकार कोणत्या व्यक्तीला किंवा त्या पदाला आहे याबद्दल कोणालाच, म्हणजे मी विचार करत होतो की कोणाला माहीत होतं काय, तर कोणालाच माहीत नव्हती. तिसरं, ह्याचं जे कोऑर्डिनेशन आहे, आता याबद्दल जास्त बोलणे योग्य नाही, पण ते कसं चालतं, समन्वय कसा घडून येतो, तर ही गोष्ट जे ओपन इन्फॉर्मेशन आहे, ओपन सोर्स इन्फॉर्मेशन आहे, त्याच्याहून पण हे लोक जर व्यवस्थित अभ्यास केला तर ते बघू शकतात की योगायोगाच्या घटना नाही आहेत त्या, यामध्ये एक कोऑर्डिनेशन आहे. पण यांच्याकडे ना एक टीम आहे ना लोक असा अभ्यासपूर्ण काम करायला तयार आहेत. म्हणजे ह्या गोष्टीची वाणवाज आहे. बरोबर. आणि फक्तच एवढं म्हणणं की आमच्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाया होतात, पण तुमच्या बाजूने तुम्ही काय करतात हा खरं मोठा गोष्ट आहे. आता हे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत. मी इंटेलिजन्स एजन्सी बद्दल बोलतच नाही. आता IB किंवा रॉ, ह्या ज्या एजन्सीज आहेत ह्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत. इन्कम टॅक्स, GST, ED, CBI हा अन्वेषण विभाग जे आहेत, इंटेलिजन्स एजन्सी नाही, त्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहेत. आणि यामध्ये ज्यांच्यावर अन्वेषण होतं, इन्व्हेस्टिगेशन होतं, तर त्यांचे पण राईट्स अँड लायबिलिटीज अँड ड्युटीज आहेत. तर ह्या लोकांकडे आपले काय अधिकार आहेत याबद्दल पण माहीत नाही. समजा ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँड इंट्रोगेशन
आय हॅव लिगल राईट टू अप्रोच माय लॉयर किंवा माय लॉयर कॅन सिट ॲट द विजिबल डिस्टन्स. म्हणजे धाड पडलेली असताना सुद्धा मागू शकता तुम्ही. हा आता विषय जो आहे, धाड पडलेली असताना धाड ज्या माणसाच्या प्रिमाइसेसवर पडलेली आहे तो त्याच्या मालकीचा प्रिमाइस आहे. बरोबर. त्याला जेलमध्ये टाकलेलं असताना किंवा इंट्रोगेशन चालू असताना त्याला वकिलाची सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. तर धाड चालू असताना वकिलाशी सल्लामसलत करू नये असं कुठंच नाही लिहिलं. बरोबर. उलट धाड चालू असताना दोन पंचांच्या समोर धाड असं करावी, कारण पंचनामा आहे ना. बरोबर. तर दोन पंच असणं हे आवश्यकच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे धाड चालू असताना आपण एक तज्ज्ञ व्यक्तीला आपण बोलू शकतो. याबद्दल अजून पण म्हणजे काल परवा पण ज्या धाडी पडल्या त्याही बाबतीमध्ये अजून पण असं वाटत नाही की आपण बोलू शकतो. ते कॉन्स्टेबल असतो, ज्या भाग जाव आणि ते पळून जातो. आणि मग याचं प्रतिक्रिया जर बघितली आपण या लोकांची तर ते मोर्चे वगैरे आणतात. आता ईडीच्या बऱ्याच वेळा होत आहे. ईडीचं काही धाड आली की लगेच राजकीय मोर्चे निघतात. आता काही असे पण मोर्चे आले होते ईडीच्या ऑफिसमध्ये. तर झोन 1 आणि झोन 2 चे 2 ऑफिसेस होते, बाजूबाजूलाच होते बलाडी स्ट्रीटला. तर कारवाई केली झोन 1 ने आणि मोर्चा केला झोन 2 ला. बापरे. आणि ही अतिशयोक्ती नाही, मी फक्त उदाहरण सांगतो. ही खरी घटना आहे. पण हा इंटरव्ह्यू महाराष्ट्र सगळा डोळे विस्फारून ऐकणार आहे, कारण हे तपशील कधीही कुणीही कुठेही ऐकलेलं नाही आहेत. आणि ह्या कंटेंटची एक व्हॅल्यू आहे, म्हणजे की ज्या माणसानं व्यवस्थेमध्ये काम केलेलं आहे आणि ज्या गोष्टीबद्दल आत्ता कुणाला माहिती नाहीये त्या गोष्टी आम्ही सांगतोय. त्यामुळं हा इंटरव्ह्यू आधी तर म्हणजे पूर्ण बघा आणि सगळ्यांच्यापर्यंत अधिकाधिक कसा पोहोचवता येईल, चॅनलला शक्य तितकी मदत कशी करता येईल ते पण बघा. यासोबत माझी भूमिकाही बसवा की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हो सरकारी कायदा आहे, देशाचा कायदा आहे. यामध्ये प्रिव्हेंट करण्यासाठी अवेअरनेस कॅम्पेन आवश्यक आहे. ॲट द कॉस्ट ऑफ रेप्युटेशन आय एम टेलिंग. तर हे सरकारी कामच आहे. मी जरी आता सरकारी यंत्रणेतून बाहेर आलो तरी पण देशाचा नागरिक आहे आणि याबद्दल अवेअरनेस, जनजागृती असावी ही माझी भूमिका आहे. त्यामुळे हे सरकारचंच काम मी सरकारच्या यंत्रणेतून बाहेर करतो की सरकारच्या पण हितच आहे की लोकांनी मनी लॉन्ड्रिंग करू नये. बरोबर. आणि त्या लोकांना त्याच्यापासून परावृत्त करावं. जसं आता इन्कम टॅक्स अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचो आम्ही की शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन इन्कम टॅक्सबद्दल अवेअरनेस करायची, म्हणजे इन्कम टॅक्स पे करा, टॅक्स पेअर सर्व्हिसेस. तर तसंच सरकारी धोरणाचा भाग असावा. ईडीमध्ये हे काही प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अवेअरनेस प्रोग्राम असं काही होत नाही, पण ते असायला काही अडचण नाही. जे काही मी बोलतोय बरोबर, तर हे जर कायदाच आहे, कायदा सगळ्यांसाठी समान आहे, तर त्याच्याबद्दल काय हरकत. त्यामुळे सरकारचे जे इंटेन्शन्स आहेत किंवा जे करायला पाहिजे ते म्हणून मी करतो. बरोबर. त्यामुळे सरकारी धोरणाला अनुसरूनच हा अवेअरनेस म्हणून करतोय. बरोबर. पण आता म्हणजे 2024 पासून तुम्ही स्वतंत्र प्रॅक्टिस करता आहात, काय म्हणजे गेल्या 1-1.5 वर्षातले काय अनुभव आहेत? अजून वर्ष पूर्ण व्हायचं बाकी आहे आमचं. बरं. पण छान अनुभव आहे. रिस्पॉन्स जो आहे, मला असं वाटतं की मी विनाकारण 1-2 वर्ष उशिरा राजीनामा दिला, लवकर द्यायला पाहिजे होतं. पण तरी स्कोप भरपूर आहे अजून. स्कोप भरपूर आहे अजून, कारण ईडीची जी ट्रॅजेक्टरी आहे, जो प्रवास आहे तो असा अपक्लाईन होता. आता थोडाच त्याला प्लॅटू प्ले झाला. आता हे जे निवडणुका झाल्या त्यानंतर नंतर एक 3-4 केस लॉ सुप्रीम कोर्टनेही चांगले जजमेंट पास केले. त्यामध्ये मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल, के कविता, प्रेम प्रकाश, रामकृपाल मीना. तर हे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आले तर त्यामध्ये थोडंसं बॅलन्स, संतुलित विचार मांडण्यात आला. आणि मग आता बेल मिळणं सुकर झालं, सोड झालं. तरी पण अजूनही 1-1.5 वर्ष लागतो. 1-1.5 वर्ष म्हणजे छोटा कार्यकाळ आणि मोठाच कालखंड आहे. पण याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन कोर्टाचा, कारण आतापर्यंत हे विषय कोर्टासाठी पण नवीन होते. कधी कधी असं व्हायचं की आर्ग्युमेंट करताना ईडीच्या बाजूने असं व्हायचं, युअर ऑनर, इन दिस केस 1000 crore वर्थ फ्रॉड इज इन्व्हॉल्व्ड. आता 1000 कोटी वगैरे हे मोठ्या रकमा आहेत. आणि मग समजा एखाद्या केसमध्ये एजी सारखा एक अधिकारी तिथं जर उभा राहिला सेशन कोर्टमध्ये आणि 1000 कोटीचा घोटाळा झाला, असं जर झालं तर याचा परिणाम होतो की रिमांड द्यायची का नाही द्यायची. पहिल्याच वेळेस जर कधी 1000 कोटी असेल तर असं वाटतं की 100 कोटी असेल किंवा 10 कोटी तरी असेल, तर 10 कोटी काही छोटी रक्कम नाही. मग रिमांड द्यायचं का नाही द्यायचं, तर रिमांड दिली
आणि एकदा रिमांड दिली आणि ईडी कस्टडीमध्ये तो गेला तर तो उंदीर त्या पिंजऱ्यामध्ये अटकल्यासारखं होतं. बरोबर. आणि पुढच्या रिमांडला किंवा पुढच्या आर्ग्युमेंटला असं जर झालं की युअर ऑनर देर इज नो केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग, ओनस इज ऑन. आता यामध्ये अजून एक कलम आहे, कलम 23, दॅट ओनस इज पुट ऑन अक्यूज टू प्रूव्ह दॅट ही इज नॉट गिल्टी ऑफ मनी लॉन्ड्रिंग. म्हणजे क्रिमिनल प्रोसिक्युशन मध्ये ओनस इज ऑलवेज ऑन प्रोसिक्युशन टू प्रूव्ह बियॉन्ड ऑल द शॅडोज ऑफ रिझनेबल डाऊट दॅट पर्सन इज गिल्टी ऑफ द ऑफेन्स. पण यामध्ये ओनस इज पुट ऑन अक्यूज, मग एकदा त्याला आत टाकलं तर त्याला सिद्ध करायचं की मी चुकीचा नाही. डिपार्टमेंटने ही चूक केली हा विषय तो ट्रायलला होईल. तो बेलच्या वेळेस तो एकदा उंदीर पिंजऱ्यामध्ये अटकला तर अटकला. आणि पहिल्या दिवशी जे रिमांडचं आर्ग्युमेंट होत असतात केसचं नाव सांगत नाही, पण त्या केसमध्ये मी एक अनुभव म्हणून अभ्यास म्हणून फॉलो करत होतो. राजकीय केस आहे आणि त्या केसमध्ये 2.5 तास आर्ग्युमेंट चालले. क्रिमिनल लॉयर, बेस्ट क्रिमिनल लॉयर नॉट इन मुंबई और महाराष्ट्र, इन इंडिया. 2.5 तास ते बोलत होते. CRPC की बालकी खाल निकालना म्हणतो आपण ना, तेवढं काढलं. पण मनी लॉन्ड्रिंग बद्दल पण बोलले नाहीत. आम्ही म्हणत होतो की बरोबर. म्हणजे खरं ईडीच्या या सगळ्या कारवायांनी एक ब्रांच विकसित केली असं म्हणायला हरकत हो. नवीन वकिलांसाठी सल्ला आहे की हे खूप चांगलं फील्ड आहे, अभ्यास करावा. कॉमर्सचाही आणि फायनान्सचाही अभ्यास करावा आणि वकिलांचा पण अभ्यास करावा. याच्यामध्ये एक नवीन ब्रांच ओपन झाली. जसं NCLT आल्यानंतर एक नवीन क्षेत्र तयार झालं, तसं या क्षेत्रामध्ये जी स्टार्टिंग लाईन आहे ती कॉमन आहे. फार जुने 30-35 वर्षाचे अनुभव असणारे जे वकील आहेत आणि जे नवीन आहेत त्यांच्यामध्ये फार फरक नाही, कारण क्षेत्रच नवीन आलेलं आहे. बरोबर. पण जाता जाता शेवटचा प्रश्न, म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये मी जे म्हटलं होतं की तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा पाण्याचं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल म्हणजे ते अजून चालू आहे का? ते कसं पुढे न्यायचं आहे तुम्हाला? सर्व्हिसमध्ये असताना मी एक गावापासून सुरुवात केली. माझ्या गावामध्ये दुष्काळ पडला होता 2016ला. कुठलं गाव? धामणगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. आणि मग 2017 साली गावामध्ये सप्ताह बसतो. मी कीर्तनकार आहे, माळकरी आहे. मग त्या सप्त्याचं नारळ आमच्या घराने उचललं होतं आणि 8 दिवस मी गावात होतो. आणि मग गावातले काही लोक आले भेटायला, ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे. ते म्हटले भाऊ आपण काहीतरी गावासाठी करूया. मग तोपर्यंत IRS झालं होतं, लग्न झालं होतं, मुलगी झाली होती, स्थिरस्थावर झालं होतं, ईडीमध्ये पोस्टिंग झाली होती. आणि मग त्यावेळेस वाटलं की आपण काहीतरी परत द्यायला पाहिजे ज्या लोकांमधून, गावातून आपण आलो. आणि एक प्रयोग म्हणून मग मी जलसंधारणाचं काम हाती घेतलं. आणि पहिल्या वर्षी 14 कोटी लिटरचा साठोबा झाला आणि तो मलाच छान वाटलं खूप. त्या अगोदरचे जे यश होते माझ्या आयुष्यातले ते वैयक्तिक यश होते, ते एक सार्वजनिक सगळ्या गाव मिळून एक यश होतं आणि मला आवडलं ते. दुसऱ्या वर्षी 6 गावं, मग 16 गावं, मग 34 गावं, मग 69 गावं, मग 147 गावं. आता आम्ही 204 गावं, 12 जिल्हे, 20 तालुक्यांपर्यंत पोहोचलो. बरं. हां, तर मग ते काम चालूच आहे. आणि झालं असं, एक इन्कम टॅक्सला मी परत गेलो ईडी नंतर, तर मला युनायटेड नेशन वॉटर कॉन्फरन्सचं इन्व्हिटेशन होतं. युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र. आणि त्यासाठी सरकारची डिपार्टमेंटची परमिशन लागते. तर मला CBDTचं एक्स इंडिया लीव्ह सँक्शन झाली, पण बॉसने मार्चमध्ये जायचं होतं, तर ती लीव्ह माझी सँक्शन केलीच नाही. मग त्यावेळेस पण एक जी आसक्ती होती डिपार्टमेंटबद्दल, सर्व्हिसबद्दल, ती बऱ्यापैकी मोकळी झाली. त्या बॉसचं पण आभारच मानतो मी, बरं झालं. एक अशी गोष्टी असतात. पण त्या युनायटेड नेशनला मग आमच्या पाण्याच्या कामातला जो कलिग आहे श्रीकांत पायगावने, तो युएनला जाऊन आला, युनायटेड नेशन. आणि मग त्या टप्प्यावर हा पण विचार आला की आता हे जर काम पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला जे सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स आहेत, शासकीय नियमातून बाहेर पडावं लागेल. कारण असं होत जाईल की त्या वयामध्ये एक 36 वर्ष वयाला आपल्याला युनायटेड नेशनला इन्व्हिटेशन मिळतं आणि तिकडे जायची संधी मिळते. ही लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड होतं. आणि पण जर सरकारी नियम मुळे जर त्याला अडचण होत असेल तर दिस इज राईट टाइम. म्हणून मग तो निर्णय. हा, म्हणजे हे सगळ्या गोष्टी योगायोगाने घडून जुळतात. त्याच्या अगोदरच मी LLB कम्प्लीट केलं होतं. इन्कम टॅक्स अपलेट ट्रिब्युनलची नोकरी, तिथे पोस्टिंग सीक करत होतो. UPSCची तयारी कुठे केली होती तुम्ही? मी पुण्याला केली होती. ओके. आणि कॉलेज माझं GMC मिरज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज. आणि JJ हॉस्पिटलला मी इंटर्नशिपला UPSCसाठी झालो होतो. दिल्लीला गेलो. दिल्लीला इंटरव्ह्यूसाठीच गेलो. अच्छा, थेट. चला, मला वाटतं बऱ्याच गोष्टी अशा ज्या आपल्याला आजवर माहिती नव्हत्या त्या
उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या या इंटरव्ह्यूमधनं आपल्याला कळालेले आहेत. आणि जो त्यांचा मूळ हेतू आहे की या मनी लॉन्ड्रिंगबद्दल अवेअरनेस वाढणं, उगाचच भीती मनात ठेवण्यापेक्षा कुठल्या गोष्टी आपण कायद्याच्या अंतर्गत करतोय, कुठल्या नाही केल्या तर आपल्याला भीती कशाची उरणार नाहीये, हे पण कळलं पाहिजे. आणि ईडी हा जो काही एक सध्या परवलीचा शब्द बनलेला आहे, त्याच्या अवतीभोवतीच्या या सगळ्या इतक्या सुरस कथा त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि पहिल्यांदाच असं कोणीतरी ईडीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतील. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. चॅनल अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. आणि जे काही तुम्हाला शक्य ती मदत करता येईल ती सुद्धा नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद.